हाय एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल अँड वेलकम टू माय अनदर ब्लॉग. माझ्या चॅनलवर तुम्हाला असेच नवीन नवीन रेसिपीज परत नवीन नवीन आयडियाज बघायला मिळतील. सो प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आज सकाळी लवकर उठले होते, त्यामुळे घरातील सर्व कामे झालेली होती. आंघोळ करून देवपूजासुद्धा झाली होती. देवपूजा झाल्यानंतर दिवसाची सुरुवात म्हणजे माझी सुरुवात मी वॉर्म वॉटर किंवा प्लेन वॉटर त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालून करते. सकाळची सुरुवात वॉर्म वॉटरने किंवा कोणत्या पण लिक्विडने केली तर हे आपल्या हेल्थला सुद्धा चांगलं असतं. मला बनवायचे होते मिनी ब्रेड पकोडे आणि माझ्या लक्षात आलं की ऑइल तर संपलेलं आहे आणि ह्या बॉटलमध्ये मला ऑइलसुद्धा फिल करायचं होतं. खूप जण हे बॉटल्स बघून असे विचार करत असतील की हे ऑइल कसं फिल करायचं, त्याच्यामुळं मी हे व्हिडिओमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. याच्यामध्ये ऑइल फिल करणं खूपच सोपं आहे. ऑइलच्या पॅकेटमध्ये थोडंसं छोटंसं कट मारून घ्यायचं आणि ते हळूवार त्याच्यामध्ये ॲड करायचं. फक्त एक लक्षात घ्यायचं की ती बॉटल पूर्णपणे भरायला नको, कारण आपण ज्या वेळा वरून ते कॅप घालतो त्यावेळेला ते ऑइल बाहेर येण्याची शक्यता असते. एका बॉटलमध्ये फक्त अर्धा किलोच ऑइल नव्हतं. उरलेलं ऑइल मी काय करते, पॅकेटामध्ये उरलेलं ऑइल असतं ते मी एका डब्यामध्ये घालून ठेवते. पॅकेटमधल्या ऑइलचा वापर आपण कोणतेही पदार्थ फ्राय करण्यासाठी करू शकतो. तर ब्रेड पकोडे बनवण्यासाठी मी इथे 4-5 ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत. ही रेसिपी खूपच सोपी आहे आणि बनायलासुद्धा एकदम इझी. एकदम 5 ते 10 मिनटात बनवून तयार होते. त्याच्यासाठी आपल्याला अगदी मोजकं साहित्यसुद्धा लागतं आणि हे ब्रेड पकोडे तुम्ही लहान मुलांनासुद्धा खाऊ घालू शकता. थोडंसं ऑइली असतं पण कधीतरी ते चालतं तेवढं. तर हे पकोडे बनवण्यासाठी मी एका बाउलमध्ये बेसनचे 2 चमचे पीठ घेतलेलं आहे. त्या पिठामध्ये साबूत जिरा, नमक, हळद तसंच लाल तिखट, तुम्ही चवीपुरतं तुम्ही लाल तिखट घालू शकता. याच्यामध्ये तुम्हाला हवे असणारे मसालेसुद्धा ॲड करू शकता, जसे की गरम मसाला, चिकन मसाला चवीला छान येतं. त्याच्यामध्ये तुम्ही एग वापरू शकता. मी 2 एग वापरलेले आहेत. ह्या मिश्रणामध्ये थोडं पाणी घालून त्याला एका हाताने छान असं हलवून ते एक लिक्विड क्वांटिटीमध्ये आणा. एकदम त्याला पातळ करायचं नाही. हे मिश्रण थोडंसं दाटसर ठेवायचं, खूप पातळ करायचं नाही आहे. मिश्रणामध्ये मी 2 चमचे कॉर्नफ्लोअर घातलेला आहे. कॉर्नफ्लोअर घातल्यामुळं एकदम छान आणि खुसखुशीत बनतात. तुम्ही कॉर्नफ्लोअर भज्यामध्ये सुद्धा घालू शकता, एकदम छान होतं. आता मी जे ब्रेडचे स्लायसेस घेतलेले आहेत त्याचे साईडचे कट करून मी ते साईडला करून घेते. तुम्ही विथ काठसुद्धा वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण मी माझ्या मुलग्याला खायला देणार आहे त्याच्यामुळे मी काठ काढून घेतलेले आहे. काठ काढून घेतल्यामुळे सुद्धा ते छान होतं. आपण तयार केलेल्या मिश्रणांमध्ये हे स्लायसेस छान असे त्यांना डिप करून ते गरम असलेल्या तेलामध्ये अगदी छान त्यांना फ्राय करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता की किती छान फ्लफी आणि एकदम छान बनत आहे. कधीतरी आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा तुम्हाला चमचमीत खाऊ जर वाटत असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. आता मी आणि माझा मुलगा छान असे हे ब्रेड पकोडे एन्जॉय करणार आहोत. मी काहीतरी वेगळं आणि नवीन करण्याचा प्रयत्न करत आहे. सो प्लीज मला सपोर्ट करा. सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला माझ्या चॅनलवर दररोज वेगवेगळ्या रेसिपीज बघायला मिळतील. तसेच माझं सिम्पल जे लाईफस्टाईल आहे ते मी दाखवते. आणि ब्रेकफास्ट झाल्यानंतर चहा होणार नाही असं कधी झालं आहे का, तर मी ब्रेकफास्ट घेतल्यानंतर लगेच चहा तयार करायला घेतलेला आहे. मी जास्त करून डेली बेसिसमध्ये गुळाचा चहाच प्रेफर करते आणि साखरेच्या चहापेक्षा गुळाचा चहा आरोग्यालासुद्धा चांगला असतो. पण मी आज गुळाचा चहा नाही बनवत, आज मी साखरेचा चहा बनवत आहे. कारण माझ्या पतीची फरमाईश आहे की आज त्यांना साखरेचा चहा पाहिजे. कारण मी गेले 2 दिवस चहा करत होते गुळाचा, तर तो 2ही वेळेला फाटलेला होता. कारण मला माहीत नाही, कारण मी दररोज बनवते तो छानच होतो, पण गेले 2 दिवस ते चहा फाटलेला होता. त्याच्यामुळे आज साखरेचा चहा बनवत आहे. चहामध्ये मी दुधाचं प्रमाण थोडंसं जास्त घालते, त्याच्यामुळे चहा अगदी दाट आणि छान होतो. आणि आपल्या स्त्रियांचं तर माहीतच आहे, चहाशिवाय दिवस तर सुरू होतच नाही आणि माझा तर चहाशिवाय दिवस कधीच पुढं जात नाही. तुम्हाला पण असं होतं का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला, आता मी आणि माझी फॅमिली चहासोबत ब्रेकफास्ट अगदी छान असा एन्जॉय करतो. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा.
आणि स्वतःची काळजी घ्या. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय.